तुमचं नाव काय आणि जो मुलगा मयत झाला आहे त्याचं नाव काय आणि तो किती वर्षाचा आणि ही घटना कुठे घडली आणि कशी घडली? माझं नाव इरफान अन्सारी आहे. तो माझा भांजा आहे. त्याचं नाव जियादुल शेख आहे. त्याचे वय 9 सालचे आहे. ते भास्करनगरी जे डिसोजा हॉस्पिटल आहे ना त्याच्या पुढे गणपतीचा तलाव आहे. त्याच्या मागे गटरच्या समोरच एक DP आहे. ते ओपन झाली होती. ते सायकल चालून येतो होता आणि त्याच्यावर पडलं आणि ऑन द स्पॉट मिळाला. त्याच्यावर कुणाची लापरवाही तुम्हाला वाटते? MBCBची आता तुमची मागणी काय? आम्हाला इन्साफ पाहिजे. कधीची घटना आहे? आताची आहे. दोन तास अगोदरची आहे. तू बोल. मराठी येते की? हां, मराठी. दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही मुलाला उचलून आणलंय, काय घटना घडली तुम्ही बघितलंय काय? माझं नाव रिषभ पवार आहे. हा मुलगा माझा शेजारी आहे. वरच्या माळ्यावरती राहतो. मी त्याचा शेजारी आहे. तो सायकल मी यायच्या पहिले तो तिकडे पडलेला होता. काढत होते सगळी लोकं त्याला काढत होते. त्याला करंट लागलेला होता. यायच्या पहिले त्याला काढत होते. तसा काढला आहे तसा आम्ही त्याला घेऊन आलो आहे आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन गेलो. तिकडे त्याला जमलं नाही. तेवढे सरकारी दवाखान्यात घेऊन जावा आणि इकडे आल्यावरती गेलं तर मृत्यू झालेला आहे. काय कोणाची लापरवाही वाटते तुम्हाला? त्याच्यामध्ये संपूर्ण वीज केंद्राची मला लापरवाही वाटते. संपूर्ण ते उघडं सोडलेलं होतं. नंतर जाऊन आम्ही फोटो काढला तिथे. त्यांच्या पोराच्या नातेवाईकांनी फोटो काढलेला आहे. ते व्हिडिओ काढलेली आहे. त्यांची सायकल पोराची अजून पण पडलेली आहे. तिकडे लाकडं पण आहेत की आम्ही काढताना कसं काढलेलं आहे त्याला महत्त्वाचं म्हणून.